अरुंद डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आणि काल 31 मे 2026 रोजी संध्याकाळी जे काही वारवादळ चालू झालं, वारवादळच्या नंतर पावसाला सुरुवात झाली। वारवादळाची जी तीव्रता होती ती खूप भयानक होती। याची जाणीव आपण या मालुंजे आणि लाडगाव रस्त्यावर जो मोठा लिंब पडलेला आहे यावरूनच आपण या वारवादळाची तीव्रता आपल्याला जाणवेल। ही स्थिती मालुंजा, लाडगाव तसेच ब्याडपूर, कारेगाव या गावांना या वादळ वाऱ्याचा तडाखा सर्वात जास्त बसलेला आहे। मुख्य वीज वाहिनीचे तारा आणि पोल तुटले गेलेले आहेत, त्याचबरोबर मोठमोठे झाडे हे उकळून पडलेले आहेत आणि त्यामुळं रात्री वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला। त्याचबरोबर काही भागामध्ये स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावरती पडलेल्या झाडांची लवकरात लवकर व्यवस्था लावून रस्ता हा वाहतुकीसाठी खुला केला। 31 मे संध्याकाळी 7 वाजता अचानक इतकं वादळ आलं की भयानक चक्रीवादळ असल्यामुळं भयानक मोठमोठाले झाडं, पाऊस, कोणाचे घरांचे पत्रे वगैरे, झाडांचे म्हणजे फांद्या रस्त्यावर। आता तर लाडगाव विठ्ठलवाडी रस्ता बंद होता, भेरडापूर मालुंजा बंद होता, लाडगाव मालुंजा बंद होता। इतके भयानक झाडं पडले की त्याची संख्यासुद्धा करता येणार नाही। आता मी स्वतः दुसऱ्याची गाडी घेऊन दूध घालायला बाहेर गेलो, काय बाहेरून म्हणजे येणं जाणंच बंद झाले, दळणवळण असं। या झाडांची तीव्रता फार मोठी आहे। रात्री 7 वाजल्यापासून वीज गेलेली आहे। विजेमुळं लोकांना पाणी प्यायला नाही। लाडगावला ॲरो सिस्टीम आहे, मालुंजाला ॲरो सिस्टीम आहे, त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याची फार मोठी भूषण परिस्थिती झालेली आहे। लाईट केव्हा येईल सांगता येत नाही। नेवासा सप्टेशनहून येणारी लाईट फार लांबून येणारी लाईट होती। त्याच्यामुळं काय होतं आहे, तिकडचे पोल किती पडले आणि इकडे किती नुकसान झाली याच्यामुळं काहीच सांगता येणार नाही। वितरणनी आणि शासनाने जे काही झाडं वगैरे पडले असेल याची सोय लावावी आणि वितरणने ताबडतोब लाईटची सोय करावी, एवढंच बोलतो मी। होती कितकं मरणाचे पत्रे उडायचे आमचे, घाबरून गेलो आम्ही। मरणाचे पत्रे उडायचे, हे सारी पडवी, घरातले पत्रे अख्खे उडत होते। लय वारं, तुफान वारं होतं लय। एका बाबाच्या अंगावर तर तिथलं झाडाची फाटी पडली, त्याला तो बाहेर काढलो पोरांनी, वाड्यावाल्यांनी, है ना। आणि हे झाडं रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतूक बंद झाली थोडं। हा, मग बंद झालती ना। मग रात्रीचे लोक बोलावले, म्हणजे जरा नीटनेट केलं। असं तुफान इकडून तिकडून गज भरलं होतं। मग आले ते गावातून पोरं बोलावले, मग ते थोडी जागा नाही का लोकांना जाण्यासाठी रात्री केली। आता आपण आहोत मालुंजा आणि पडगाव या रस्त्यावरती आणि आपल्याबरोबर आहेत मावशींनी काल पूर्ण घटनाक्रम सांगितला की काल संध्याकाळी जे काही वारवादळ निर्माण झालं होतं, या वारवादळाचा तडाखा हा ब्याडापूर, मालुंजे, पडेगाव आणि लाडगाव या गावाला, श्रीरामपूर तालुक्यामधील या गावांना सगळ्यात जास्त बसल्याचं आपल्याला जाणवतंय। वारा आल्यानंतर आहे ना, पत्रे तिथून उचकले ना, हे सरसगट आहे का अख्खाच्या अख्खं इकडे उडून आलं आणि इकडे येऊन पडलं खाली। आणि ज्यावेळेस उडून पडलं त्यावेळेस तुम्ही उडत आहे, हे सारे पोरं तीन घेऊन त्या बालवाडीत तिकडे पळले। वारवादळ आलं आणि म्हणजे खूप विचित्र वाटतंय की अंगेल सहित हे पत्रे उडून किती लांब पडलेत। म्हणजे घरं इकडे आहे, या बाजूला घरं आहेत आणि या बाजूला या घरावरून पत्रे उडून या बाजूला येऊन पडलेले। वाऱ्याची तीव्रता आणि त्याची ताकद यावरूनच आपल्याला जाणून येत आहे। आज लेकरं बाळामध्ये जर असते, समजा आखे राहायला जर असते, वारं तेवढं आलं असतं तर लेकरं बाळा जाईबंदीच झाले असते ना। मग आता जे उगाच ते बांधलंय म्हणून त्याच्यात गेलं पळून, धडा 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 येऊन पडलं इकडं ते सगळं। आणि किती मग जीवाला त्याने वरून नाही घातलेलं, त्याला खिडक्या नाही सुईच्या, आणि मग उडण नाही तर राहीन का ते। असे अधुरे काम केल्यावर राहायचं कसं राहणार? त्याच्यामध्ये एक कोणत्या खोलीत राहा, एक कोणत्या खोलीत राहा, येऊन बसलं धोक्यात जीव घालून आम्ही इथं। आहे का त्याला काही सपोर्ट का काही? त्याला सपोर्टच नाही तर ते राहीन कस काय वर? आता इकडं केरला इकडून बी, मग आता त्याला जर आणखी दुसरं वादळ आलं तर राहीन का ते बी? बरोबर। मग आता त्याला काय करणार आहे? मग सगळं चौकार झालेलंच आहे, त्याचं काय आपण म्हणत नाही का वाऱ्याच्या पुढं कोणाचं काही चालत नाही। पण मग काम व्यवस्थित झाल्यावर त्याला काही नाही ना वर, वरून घेता पाहिजे ना त्याला। 2 इटा ठेवून दिल्या फक्त, त्या 2 इटा पाटाच्या कडेला गेला उडून, खरंच राहील का ते बर? आम्ही ते 2 नातू मीच होते, तो नव्हता इथं, आम्ही तिथं आज नाते होतो। वादळ आलं का हवा इकून बंद केलं, ते बंद केलं नाही पळालं ते बालवाडी। तिथं जाऊन पाहतो ना ते तिकून असं साठा गेला, इथं बसेला असतात मध्ये काय झालं नाही, कालचं जे वार झालंय ना भेरडापूरमध्ये नुकसान भरपूर झालं। कारण मंदिराच्या पलीकडचा जे रस्ता होता ना, झाडं झोडपं इतके पडले की डायरेक्ट टोटल रस्ता ब्लॉक झालेला होता आणि वांगिऱ्या साईडचं पण तसंच झालेलं होतं। आणि तारी तुटतं आमच्या इथं मालूचा भेरडापूरचं ज्या रस्त्यावरती जेवढे झाड तुटलेले आहे ना, त्याच्यावर तर लाईट तर रात्रीपासून आलेलीच नाही, इतकी परिस्थिती झालेली।
सर्वजण बरोबर आहे. बरोबर आहे तेवढं हे झाडं पडली शेड उडून गेली पत्र्याची, नुकसान झालं ना. 11 तारीख साईडला पण तेच झालं. तेच ना. पत्रे नुकसान तर भरपूर झालं. मंदिराच्या पाठीमागं कप्पूस आहे त्यांचं शेड तर डायरेक्ट ते पुढचं शेड उतरून घराच्या पाठीमागे उठले, काच पडले, इतकं नुकसान झालं. संभाजी बडाक यांच्या वस्तीवरती आपण आहोत आणि पाठीमागं बघतोय आपण ती शेड आहे. या वादळामध्ये हे शेड पडले गेलेले आहे. तर त्यांच्याबरोबर चर्चा करताना जाणून आलं की कालची परिस्थिती खूप भयानक होती. या ज्या गाय दिसत आपल्याला तर ह्या शेडमध्ये होत्या, पण ज्यावेळेस वादळ सुटलं वाऱ्याची तीव्रता भयानक होती आणि या वाऱ्यामध्ये हा जो लिंब दिसतोय तर या लिंबाची फांदी शेडवरती पडली गेली आणि त्यामुळं शेड हे मोडलं गेलं. तर परिस्थिती खूप भयानक होती. या वादळाच्या परिस्थितीमध्ये आणि पावसामध्ये शेतकरी मित्रांनी या गाय आपल्या बाहेर घेतल्या. मित्रांनो, मालुंजे गाव, लाडगाव आणि पडेगाव त्याचबरोबर ब्याडापूर या गावातील वादळाच्या संदर्भातली रिपोर्टिंग केलेली आहे. 1% परिस्थिती आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ, वीज आणि पेट्रोल यांच्या अभावी आपल्याला सगळीकडेच फिरणं शक्य झालं नाही. भयानक परिस्थिती कालच्या वादळामुळे निर्माण झालेली आहे आणि अपेक्षा आहे लवकरात लवकर बाधित नागरिकांना त्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि त्याचबरोबर त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी.